आज झोपेतून उठल्यापासून ना एवढं डोकं दुखत होतं ना, तर मला काहीच करूशी वाटत नव्हतं. मी आज काहीच केलं नाही. पटकन डिस्प्रिनची गोळी घेतली आणि आहे ना आराम केला. आज दिवसभर मी आराम केला होता, कारण मला आहे ना काहीच करूशी वाटत नव्हतं. मग संध्याकाळी फ्रेश वाटल्यानंतर जरा फ्रेश झाले आणि मम्मीनी बोलवलं होतं म्हणून मग आम्ही तिकडे निघालो होतो. मग निमिषलाही क्रिकेटला सोडायचं होतं. त्याला म्हटले तू पण आवरून घे. मग गरम तर एवढं होतं आहे ना, की केस असे मोकळे सोडूशीच वाटत नाही. मी तर सारखी वरतीच बांधून घेते. आत्ताही वरती बांधून घेते, कारण बाहेर जायचं म्हटल्यावर तर खूप घाम वगैरे येतो. मग नंतर मी माझी तयारी करून घेतली आणि एवढं गरम होतं किचनमध्ये, आणि माझं कपाट किचनमध्येच आहे, तर तिथे आरसा पण आहे ना, तर त्याच्यामुळे मला तयारी तिथेच करावी लागते. आणि याचे तर आहे ना दिवसभरामधून 4 ते 5 वेळेस अंघोळ होतात आणि मध्ये मध्ये लुडबुड असते याची. मग मी पटकन तयारी करून घेतली आणि हे दोघांचं आवरेपर्यंत कूलरची हवा घेत बसली, कारण एवढं गरम होत होतं. असं वाटत होतं पाऊस पडतो का काय. मग तयारी करून आम्ही निघालो. निमिषची बॅग माझ्याकडे होती आणि त्याच्यामुळे मला एवढं जड झालं होतं. वन साईड मी घेतली होती, एक साईड खूप दुखत होती. कसं काय तो एवढी मोठी बॅग घेतो. आणि तिकडून म्हटलं चला मम्मीला जाता जाता बिल्लू पुलाव घेऊन जाऊ. तिला संध्याकाळी बिल्लू पुलाव होऊन जाईल. तिला चिकन पुलाव खूप आवडतो, इकडचा बिल्लूचा पुलाव. तर इकडे आम्ही आलो तर बघितलं एवढी गर्दी होती दुपारीच. तर मग आम्ही इथे थांबलो होतो आणि अक्षय तिथे बिल्लू पुलाव घ्यायला उभे होते. पण एवढी गर्दी होती तर खूप वेळ गेला तिथे. आमच्या इकडे बिल्लू पुलाव म्हणून खूप फेमस आहे आणि खूप चालतं पण ते. त्याच्यामुळे खूप गर्दी असते तिथे. चटणी संपली होती, मग त्या माणसांनी चटणी घेऊन आले आणि आम्ही पुलाव घेऊन निघालो होतो. आणि निघालो तर मम्मीच्या घराच्या समोरच आलो. तर फक्त रोड क्रॉस करून मम्मीकडे जायचं होतं, पण रस्त्याच्या कामामुळे आम्हाला एवढं लांब फिरून जावं लागलं. 2 मिनिटाच्या अंतरावर घर होतं फक्त रोड क्रॉस करून, पण एवढं फिरून जावं लागलं. 2-3 महिन्यापासून हे काम चालू आहे. पूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे. एवढा रस्ता खोदला आहे, पण पाईप एवढे एवढेसेच टाकताय त्याच्यामध्ये. पण खूप हे बघा किती छोटे पाईप आहे आणि पूर्ण रस्ता वन साईड खोदून ठेवला आहे त्यांनी. आणि आता पाऊस सुरू होऊन जाईल तर किती त्रासदायक आहे. एवढा लांब फिरून आम्हाला 10 ते 15 मिनिटाचा रस्ता क्रॉस करून आम्हाला जावं लागलं. आणि मग शेवटी आम्ही इकडून उलट्या साईडनी म्हणजे मागच्या साईडनी आम्ही इकडे आलो. समोरून 2 मिनिटाच्या अंतरावर होतं, फक्त रोड क्रॉस करून यायचं होतं. पण शेवटी आम्हाला आता काय करणार, नाईलाज आहे, रस्त्याच बंद येतं म्हटल्यावर काय. हे मम्मीचं दुकान आहे. मग आता इथे पोहोचलो आणि मम्मी एकटीच असती तर म्हटलं तिने बोलवलं होतं अलिबागवरून आल्यानंतर. काही आम्ही आलोच नव्हतो. तर मग म्हटलं चला, तिचं 2 दिवसापासून फोन चालू होता, आली नाही आली नाही. पण मला जमतच नव्हतं म्हणून मग आणि उन्हामुळे एवढा कंटाळा येत होता ना, शेवटी म्हटले चला जाऊन येऊ, 1-2 तास तरी थांबेल. आणि यांनी पुलाव डायरेक्ट तिच्यासमोर नेऊन त्या टेबलावर ठेवला. तर ती हसत होती काय आणलं म्हणून. आणि मग हे दोघं क्रिकेटला गेले निघून. त्यांना म्हटले की त्याचा क्लास सुटल्यावरच मला घ्यायला या. मग ते गेल्यानंतर मी मस्त मम्मीच्या दुकानात बाहेर बसले आणि इतकी सुंदर हवा सुटली होती. निमिष मम्मीकडेच थांबला होता. मग आम्ही दोघंच संध्याकाळी 7 वाजता घरी आलो आणि पाहत होतो काय लाईटी गेल्या होत्या. असा होता माझा आजचा दिवस.